बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालंय। मे महिन्यामध्ये धरण ओव्हरफ्लो होण्याची यंदा पहिलीच वेळ आहे। धरणाच्या दोन्ही सांडव्यातनं बिंदुसरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। दरम्यान बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे बीड शहरातल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मे महिन्यामध्येच बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे। मध्यरात्रीच्या सुमारास बीड जिल्ह्यामध्ये दमदार असा पाऊस झाला आणि याच पावसानंतर सध्या आपण ही दृश्य पाहतो आहोत। बीड शहराला याच धरणातून पाणी पुरवठा जो आहे तो होतो आणि मे महिन्यामध्येच हे धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। धरणाचे 2 सांडवे आहेत, ज्या दोन्ही सांडव्यातून सध्या पाणी जे आहे ते ओसंडून वाहताना दिसून येत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर बिंदुसरा नदी जी आहे ती देखील बीड शहरातून वाहते आणि त्याच शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला आता पूरस्थिती देखील निर्माण झालेली आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बिंदुसरा धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यानं सकाळपासूनच बीडकर जे आहेत ते हे धरण पाहण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत। मात्र काही अनाठायी तरुण जे आहेत ते देखील धाडस करताना पाहायला मिळतात। जी संरक्षक भिंत आहे त्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी काही तरुण जे आहेत ते नसतं धाडस जे आहे ते करताना दिसून येत आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी एखादी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणं देखील तितकंच गरजेचं आहे। मे महिन्यामध्येच ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत असल्यानं सध्या बीड शहराचा पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो निश्चितच मार्गी लागलेला आहे आणि त्यामुळेच एक दिलासाजन्य परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। दुसरीकडे बीडमधल्या मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 3.24 दशलक्ष घनमीटर इतकी पाणीसाठ्याची वाढ झाली आहे। यंदा पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। सध्या मांजरा धरणामध्ये 22% पाणीसाठा आहे। बीड, लातूर आणि धाराशिवमधील 22 गावांना मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतो। शिवाय धरणाच्या कालव्यांमधनं शेतीच्या सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो। पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय।